नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषयही शिक्षणासंदर्भातलाच आहे. अभियांत्रिकी शिक्षण आजचे वास्तव आणि संधी. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत वकिली क्षेत्रात प्रख्यात असलेले ॲडव्होकेट आप्पासाहेब देसाई आणि नंदकुमार काटकर सर. स्वागत आहे सर. नमस्कार. नमस्कार. तर ॲडव्होकेट आप्पासाहेब देसाई यांच्याबद्दल बोलायचं झालं तर देसाई सर हे वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे जनरल सेक्रेटरी म्हणून कार्यभार पाहत आहेत. तसेच ते शालिनी सहकारी बँकेचे चेअरमन सुद्धा आहेत. ॲडव्होकेट आप्पासाहेब देसाई यांना सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं आहे. आणि नंदकुमार काटकर सर हे वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. कृषी पर्यटनातून ग्रामविकास या संकल्पनेतून आपलं गाव या नवीन संकल्पनेचे ते संस्थापक सुद्धा आहेत. तसेच ते मुंबई बँकेचे डायरेक्टर म्हणून कार्यभार पाहत आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर अप्पासाहेब तुमच्यापासून सुरुवात करूया. खरं तर 12वी झाल्यानंतर पाल्य असू दे, त्यांचे पालक असू दे, एक प्रश्न पडतो की कोणत्या फील्डमध्ये करिअर करायचं, काय संधी आहेत. तर एकंदरीत जसा की आजचा आपला विषय आहे तर इंजिनिअरिंग शिक्षणाचे 12वी नंतर आता सध्या कोणते पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहेत? सध्या देशामध्ये सगळ्या शिक्षण प्रणालीचा आपण विचार केला तर इंजिनिअरिंग फील्डमध्ये फार मोठ्या प्रमाणात मुलांना फार संधी आहेत. देशामध्ये अजून कितीतरी इंजिनिअरिंगची आवश्यकता आहे आणि सध्या इंजिनिअरिंगची बरीच नवीन द्वारं खुली झालेली आहेत. कॉम्प्युटर आहे, IT आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, टेलिकम्युनिकेशन आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे आणि आता नवीन ब्रांचेस चालू केले आहेत AICTनं. मॅकॅट्रॉनिक्स जे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स यांची कॉम्बिनेशन, तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर इन इलेक्ट्रॉनिक्स अशा वेगवेगळ्या ब्रांचेस चालू केलेले आहेत आणि मुलांना फार मोठ्या प्रमाणात संधी आहे. जगामध्ये इंजिनिअरिंगची फार मोठी गरज आहे. या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्या देशामध्ये वर्षाला जवळजवळ 15 लाख इंजिनियर तयार होतात. आपली अर्थव्यवस्था फक्त $3.6 ट्रिलियन इतकी आहे. याच्या उलट अमेरिकेमध्ये वर्षाला फक्त 1 लाख इंजिनियर तयार होतात आणि त्यांची अर्थव्यवस्था $16 ट्रिलियन इतकी आहे. दुसरी मला कल्पना लक्षात येईल की आपल्या देशाच्या पॉप्युलेशनची 50% पॉप्युलेशन ही 25 वर्षापर्यंतची आहे. त्याच्या अगेन जपानचाच मी विचार केला तर ते 50% पॉप्युलेशन 60+ आहे. तर भारत देश हा जगामधला सगळ्यात तरुण देश आहे. काही दिवस असे असेल की सगळा ब्रेन, जगभरातला ब्रेन हा इंडियन असेल. आता आमच्या कॉलेज सांगायचं असेल, आमच्या कॉलेजमधून जे 90ला स्थापन झालं, आज तागाय जवळ 10,000 इंजिनियर तयार झालेले आहेत आणि समजा जगभर विखुरलेले इंजिनियर आहेत. फार मोठ्या प्रमाणात संधी आहेत आणि इंजिनियर होण्यासाठी 12वी पाहिजे, सायन्स, PCM आणि CETची एक्झाम दिली पाहिजेत. मेरिटप्रमाणे प्रवेश होतो. फक्त 20% जागा मॅनेजमेंटला भरता येतात. आणि आमच्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स आहे, IT आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग आहे, मेकॅट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स इन कॉम्प्युटर सायन्स आहे. ह्या इतक्या ब्रँचेस आहेत. त्याचबरोबर अप्लाइड आर्ट्ससुद्धा आमच्याकडे आहे. ओके. त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. ओके. अगदीच सर, इतक्या संधी आहेत. पण नंदकुमार सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या संधीचा लाभ घेण्यासाठी जे शहरात आहेत त्यांना तर हे पॉसिबल होतं इथे शिक्षण घेणं, पण जे ग्रामीण भागात आहेत त्यांना पण वाटतं की आपण तिथे जाऊन शिक्षण घ्यावं, पण त्यांचा प्रॉब्लेम होतो तो राहण्याचा, खाण्याचा, ही त्यांची सोय. तर एकंदरीत तुमच्या मार्फत काही राहण्यासाठी काही हॉस्टेल्स किंवा अशा पद्धतीची काही सोय आहे का? हो, नक्कीच. जसं मुलांना शिक्षण महत्त्वाचं आहे तसं राहण्याची पण व्यवस्था महत्त्वाची आहे. आणि विशेष करून ग्रामीण भागातली जी मुलं आहेत, आताच तुम्हाला सांगावंसं वाटेल की गडचिरोलीपासूनची मुलं आमच्या वसंतदादा पाटील वसतिगृहामध्ये राहायला आहेत. साधारणतः आमच्याकडे वडाळा या ठिकाणी जवळजवळ 270 मुलं राहतील अशी एवढी तिथे व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे कांदिवलीला 360 तिथे मुलींसाठी आणि मुलांसाठी असं एकत्रित राहू शकतात. म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलीसुद्धा मुंबई शहरात येऊन शिक्षण घेऊ शकतील. आमच्याकडे प्रवेश घेऊन तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था आहे आणि अतिशय अल्प दरामध्ये ती सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. फक्त 10,000 रुपये वार्षिक या ह्याच्यावर आपण तिथे सेवा दिलेली आहे आणि त्याचा लाभ ग्रामीण भागातील मुलं भरपूर प्रमाणात घेत आहेत. 10,000 म्हणजे खूपच कमी त्यांच्या शिक्षणाच्या मानाने.
तर आप्पासाहेब, आता तुम्हाला मी असं विचारेन की तुमच्या वसंतदादा प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी आणि दृश्यकला महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे नेमके कोणते कोणते कोर्सेस घेतले जातात याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगा. आता मगाशी मला सांगितल्याप्रमाणे आमच्या कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 120 इंटेक आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 120 इंटेक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग 60चा इंटेक आहे, मेकॅट्रॉनिक्स 60चा इंटेक आहे, इलेक्ट्रॉनिक्स इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 60चा इंटेक आहे. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे प्रोफेशनल आम्ही चालू केलेलं आहे. वर्किंग प्रोफेशनलसाठी म्हणजे जी मुलं डिप्लोमा करून ज्यांना इंडिया प्रवेश मिळाले पाहिजे, नोकरी करतायत, अशा लोकांसाठी पार्ट टाईम BE चालू केलेलं आहे. त्यांचे क्लासेस सॅटर्डे संडे आणि संध्याकाळी 5 नंतर असे सुद्धा आम्ही 2 कॉम्प्युटर आणि IT मध्ये प्रोफेशनलसाठी चालू केलेले आहेत की नोकरी करून सुद्धा त्यांना BE करता येईल. त्याचबरोबर आम्ही दुसरी एक AICTEच्या मान्यतानं आम्ही एक ऑनर्स डिग्री चालू केली आहे. उदाहरणार्थ एक मुलगा कॉम्प्युटर सायन्स करतो, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करतो, त्याला सायबर सिक्युरिटी पण तो करायची आहे, तर कॉम्प्युटर सायन्स करत असताना सायबर सिक्युरिटीसुद्धा करता येतो. त्याचे ॲडिशनल कोर्सेस, ॲडिशनल क्लासेस त्याचे घेतले जातात आणि त्याला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विथ सायबर सिक्युरिटी ऑनर्स डिग्री मिळते. ओके. मशीन लर्निंग असेल तर तसंच, डाटा सायन्स तसं ऑनर्स डिग्री घेता येते, ब्लॉक चेन तर ऑनर्स डिग्री घेता येते. म्हणजे एक डिग्री करता दुसरी डिग्रीसुद्धा ऑनर्सची डिग्री घेता येते. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, मी फक्त कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं की त्याला सायबर सिक्युरिटी येत नाही, डिग्री नसते. म्हणून ही डिग्री करत असताना 4 वर्षाच्या कालावधीतच त्यांना ही डिग्री मिळते, ऑनर्स डिग्री. ही सुद्धा सुविधा आम्ही सगळ्या मुलांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. अगदीच, तुम्ही खरंच खूप चांगल्या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पण नंदकुमार सर, मला एक असं विचारायचं आहे की मोठं कॉलेज, चांगलं शिक्षण म्हणलं की मोठी फी, हे एक कॅल्क्युलेशन डोक्यात असतं. तर एकंदरीत गरीब विद्यार्थ्यांसाठी तुमच्या महाविद्यालयाचे ते काही स्कॉलरशिप किंवा अशा पद्धतीच्या काही सुविधा आहेत का? सुविधा उपलब्ध आपल्याकडे कॉलेजने याच्या अगोदर पूर्वीपासूनच केलेल्या आहेत. कारण ग्रामीण भागातल्या विद्यार्थी नव्हे तर शहरामध्ये सुद्धा गरीब विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे. मग अशा वेळेस त्यांना जर शिक्षण घ्यायचं आहे, कारण का आज त्या मागेल त्याला शिक्षण मिळणं फार महत्त्वाचं आहे. आणि यासाठी कॉलेजच्या माध्यमातून आपण शालिनी कोऑपरेटिव्ह बँक आहे, त्या माध्यमातून आपण त्यांना अर्थसहाय्य पण करतो, शैक्षणिक कर्ज पण देतो. त्याचबरोबर त्यांना आपण त्या ठिकाणी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनांचा सुद्धा आपण त्यांना लाभ देत असतो, की जेणेकरून त्याचं त्याने शिक्षण त्याने पूर्ण करावं. आणि पैसे नाहीत म्हणून शिक्षण नाही, हा जी संकल्पना आहे ती त्यांच्या मनातून काढली पाहिजे. बरोबर. आपल्याला त्यांना ह्या सुविधा देऊन आपण त्यांना शिक्षणासाठी आपण ॲडमिशन देताना आपण या सगळ्या सुविधा देत असतो. अगदीच अगदीच सर. आप्पासाहेब, आता तुमच्या कॉलेजमध्ये फर्स्ट इयरमध्ये प्रवेश घेण्यासाठी नेमकी त्यासाठी कोणत्या परीक्षा देणं नेसेसरी आहे किंवा त्याबद्दल थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. जो मुलगा 12वी सायन्स झालेला आहे त्यानं पहिल्यांदा CET, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची CET एक्झाम दिली पाहिजेत. आणि सगळी ॲडमिशन प्रोसेस ही गव्हर्नमेंटमार्फत होते, मेरिट लिस्टप्रमाणे. म्हणजे 80% सीट ह्या CET मार्फत उत्तीर्ण झालेल्या मुलांच्यामधून भरल्या जातात आणि फक्त 20% सीट ह्या मॅनेजमेंट कोट्यातून भरल्या जातात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हालाच मला असं पुन्हा विचारायचं आहे की या महाविद्यालयामध्ये काही ॲडव्हान्स कोर्सेस आहेत का, जेणेकरून या कोर्सेसचा आपल्या विद्यार्थ्यांना फायदा होईल? ॲडव्हान्स कोर्सेस मला सांगितलं आता मी तुम्हाला, आम्ही ऑनर्स डिग्री चालू केलेली आहे. म्हणजे जो मुलगा IT करतो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री घेतो, त्याला सायबर सिक्युरिटी करायचं आहे किंवा त्याला मशीन लर्निंग करायचं आहे, त्याला डाटा सायन्स करायचं आहे, ब्लॉकचेन करायचं आहे, तर तो एकाच वेळा 2 डिग्री घेऊ शकतो. म्हणजे BE IT विथ सायबर सिक्युरिटी ऑनर्स डिग्री, ह्या ॲडिशनल सुविधा आम्ही त्यांना मुलांना प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ओके. तर नंदकुमार सर, आता तुमच्या महाविद्यालयामध्ये काही नाविन्यपूर्ण तुम्ही गोष्टी करता का, जेणेकरून एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी ज्याचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या बाबतीत पण आपल्या विद्यार्थ्यांना उपयोग होईल, तर अशा पद्धतीचे काही उपक्रम इथे राबवले जातात का? थोडं सविस्तरमध्ये सांगाल? कॉलेजमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, त्यांच्यामध्ये थोडीशी सामाजिक जागृती आणणंसुद्धा महत्त्वाचं आहे. नुसतं शिक्षणही महत्त्वाचं नाही आहे, समाजाप्रित्यर्थ त्यांचं दायित्व त्यांना आपण दाखवणं पण सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, स्वच्छता मोहीम असेल, असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आहे हे त्यांच्यावर बिंबवण्याचा कॉलेजच्या माध्यमातून प्रयत्न चालू असतो. त्याचबरोबर त्यांना शिक्षण हे हसत खेळत शिक्षण झालं पाहिजे, त्यामुळे योगा असेल, त्यानंतर त्या ठिकाणी आम्ही जे शिक्षण देत असताना वेगवेगळे त्यांचे खेळ किंवा त्यांच्या ज्या काही इव्हेंट्स असतात त्या सगळ्या ॲक्टिव्ह करून त्यांचं आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्याचं काम करत असतो. ओके.
तर प्रेक्षकांनो, ॲडव्होकेट आप्पासाहेब देसाई आणि नंदकुमार काटकर सर यांच्यासोबत आपली अभियांत्रिकी, याचं शिक्षण, याच्या संधी काय आहेत या विषयावर जी चर्चा चालू आहे ती अशीच चालू राहील. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आप्पासाहेब देसाई आणि नंदकुमार काटकर सर. यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो अभियांत्रिकी शिक्षण आजचे वास्तव आणि त्याबद्दलच्या संधी. पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करूयात. तर नंदकुमार सर, तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या महाविद्यालयामध्ये राखीव प्रवर्गातील रिझर्वेशन कोटा विद्यार्थ्यांसाठी नेमक्या कोणत्या सुविधा उपलब्ध करून देतं आणि त्याच्या शैक्षणिक शुल्कामध्ये काही हे आहे का, डिस्काउंट आहे का? मुलांना ज्यावेळेस प्रवेश घेतला जातो त्यावेळी महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार याच्या ज्या काही शैक्षणिक योजना आहेत, उदाहरणार्थ SC असतील, ST असतील, NT असतील, या OBC असतील, या प्रवर्गातील लोकांना त्यांच्या त्या सरकारच्या योजनेचा तर त्यांना लाभ मिळतोच. त्याचबरोबर इकॉनॉमिकली विकर सेक्शनची जी काही मुलं आहेत त्यांनासुद्धा आता नवीन याच्याप्रमाणे त्यांना आपण त्या योजनेचा लाभ देत असतो. नुकतंच आता शासनाने घोषणा केली की उच्च शिक्षण मुलींना पूर्णपणे 100% मोफत. त्याचासुद्धा या वर्षीपासून त्याचा फायदा होईल आणि मुलींना त्याचा 100% अभियांत्रिक विभागामध्ये मुलींना एक करिअर करण्याची एक चांगली संधी मिळेल, उच्च शिक्षण घेण्याची चांगली संधी मिळेल. एकंदरीत शासनाने जेवढ्या राखीव प्रवर्गातील दिलेल्या सुविधा, महिलांसाठी केलेलं आताचं हे धोरण, याच्यातून मला तरी निश्चितपणे सर्व मुलांना आवाहन करायचं आहे, त्यांच्या पालकांना आवाहन करायचं आहे की शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही याची काळजी समाजानेच आता घेतली पाहिजे आणि ह्या योजनेचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे. अगदीच. तर आप्पासाहेब, तुम्हाला मी आता असं विचारेन की आपण बघतो की अभियांत्रिकी महाविद्यालयाची संख्या वाढत चालली आणि एकंदरीतच इंजिनियर्स पण एवढे आहेत, अगणित आहेत. त्या मानाने जॉबचं म्हणायला गेलं तर तिथे कुठेतरी प्रॉब्लेम होतो. तर जेणेकरून तुमच्या महाविद्यालयात शिकत असताना एक लास्ट इयरमध्ये असेल की जेणेकरून तिथून बाहेर पडल्या त्यांना काहीतरी जॉबची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी तुमचे काही प्रयत्न आहेत का? बेसिकली हा फार मोठा प्रश्न आहे की इंजिनियर झाल्यानंतर नोकरीचं काय. मध्यंतरी याच कारणामुळं ॲडमिशनवर फार मोठा परिणाम झाला होता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. बऱ्याचशा कॉलेजमध्ये काही बंद करायला लागले कॉलेज. याचं मुख्य कारण असं आहे की युनिव्हर्सिटी, AICT आणि एज्युकेशनल संस्था यांच्यामध्ये जो ताळमेळ असायला तो ताळमेळ नाही आहे. इंजिनियर झाल्यानंतर इंडस्ट्रीकडून अपेक्षा असते की इंडस्ट्रीला जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट इंजिनियर फुलफिल केली पाहिजेत, पण ते करू शकत नाही कारण युनिव्हर्सिटी सिलेबस हा इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंटशी जुळत नाही आहे. आणि जर आपली मुलं जर इंडस्ट्रीमध्ये जायची इच्छा असेल तर मुलांना टेक्निकल नॉलेज ॲडिशनल दिलं पाहिजे. फक्त सिलेबस करून डिग्री उपयोगाचं नाही. आता आपण बघतो मुलगा डिस्टिंक्शनमध्ये पास होतो पण इंटरव्ह्यूला फेल होतो, सिलेक्शन होत नाही. याचं मुख्य कारण हे आहे की मुलांनी फक्त थेरॉटिकल अभ्यास केलेला आहे, त्या सिलेबसवर अभ्यास केला आहे, पण इंडस्ट्री रिक्वायरमेंट फुलफिल करत नाहीत. आणि म्हणून त्यासाठी आम्ही काय केलं आहे, पहिल्यांदा मुलगा फर्स्ट इयरला ॲडमिट झाल्यानंतर आम्ही एक स्कीम चालू केली की मेंटरिंग. प्रत्येक 15 मुलापाठीमागं एक शिक्षक आमचा मेंटर असतो. आता मेंटरचं काम काय की त्याला पहिल्यांदा आल्यानंतर त्याला गाईड करायचं. कारण 12 मुलं आले असतात, काही ग्रामीण भागाला असतात, काही गरीब घराणं आले असतात, त्यांना हे फील्ड नवीन असतं, त्यामुळं त्यांना तो प्रॉपर गायडन्स करायचा. हे गायडन्स करत असताना त्या मुलाचं लायकिंग काय आहे, त्याला पुढं MS करायचं आहे, हायर एज्युकेशन करायचं आहे, नोकरी करायचं आहे की स्वतः धंदा करायचा आहे, हे ठरवलं जातं. आणि हे एकदा निश्चित झालं की मुलाचं लायकिंग प्लेसमेंट आहे हे निश्चित झालं की त्याला प्लेसमेंटची आपण वेगळं ट्रेनिंग देतो. मुलाचा उद्देश आपला बाहेर फॉरेनला जायचं आहे, MS करायचं आहे, तर त्यासाठी आपण त्याला वेगळं ट्रेनिंग देतो. ओके. ज्याला इंडस्ट्री इंटरेस्ट आहे, स्टार्टअप आहे, तर स्टार्टअपने आपण ट्रेनिंग देतो. आता हे फर्स्ट इयरला झाल्यानंतर सेकंड इयरला मुलांचं आम्ही काय करतो त्याप्रमाणे क्लासिफिकेशन करतो. ज्यांना नोकरी पाहिजे, प्लेसमेंट पाहिजे, तर प्लेसमेंटसाठी काय करायला पाहिजे त्यासाठी मी वेगळं ट्रेनिंग देतो. पहिलं ट्रेनिंग देतो आम्ही त्यांना कॉम्प्युटर लँग्वेज शिकवतो. C असेल, C++, जावा असेल, DBM असेल, ह्या लँग्वेज त्यांना आपण तयार करतो. त्यांची अपटूडेट टेस्टसाठी आम्ही तयारी करून घेतो. इंटरव्ह्यू कशी फेस करायची हे तयार करतो. सॉफ्ट स्किल म्हणजे कम्युनिकेशन स्किल कसा वाढवण्यासाठी त्यासाठी खास आम्ही कोचिंग देतो मुलांना. इंडस्ट्रियल लोकांना बोलवतो, त्यांच्याकडून मॉक इंटरव्ह्यू घेतो, जेणेकरून ती मुलं काय झाली पाहिजेत, तयार झाली पाहिजेत. आणि हे सगळं केल्यामुळं आमच्या प्लेसमेंट जवळ 94% प्लेसमेंट आहे.
आमच्या विद्यार्थ्यांचा हायेस्ट पॅकेज यावर्षी 32.75 lakhs पर इयर आहे. अरे वा. हे फक्त ट्रेनिंग आणि हे सगळं केल्यामुळं हे झालेलं आहे. हायर एज्युकेशनला ज्यांना मुलं जायचं आहे, आता ज्यांना समजा MS जायचं आहे बाहेरला, तर MS जाण्यासाठी एक ISLTS नावाची एक्झाम आहे, म्हणजे इंटरनॅशनल स्पेशलाइज इन इंग्लिश ही एक एक्झाम आहे. ती एक्झामसाठी आमचं नोडल सेंटर आहे आणि तिथं आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो, त्यांना कोर्स देतो. ते सर्टिफिकेट झाले पाहिजे. दुसरं GRS एक सर्टिफिकेट आहे, तो एक कोर्स आहे. तोही कोर्स तीही आमची नोडल एजन्सीज आहे, तिथेही त्यांना आम्ही ट्रेनिंग करतो, तिथेही त्यांचं सर्टिफिकेट देतो. म्हणजे बाहेर MS गेल्यानंतर मुलांना काही अडचण येणार नाही. ज्यांना MBA करायचं आहे त्यांची CATची तयारी करून घेतो स्पेशल, की त्यांना MBA काय करता येईल. ज्यांना MTech करायचं आहे त्यांना गेट एक्झामची आम्ही तयार करून घेतो स्पेशल. आणि याच्या व्यतिरिक्त ह्या टेक्निकल एक्झामच्या व्यतिरिक्त UPSC आणि MPSCसाठी सुद्धा आमचा एक क्लब आहे. त्या माध्यमातून सुद्धा आम्ही मुलांची काय करतो तयार करून घेतो. आणि ह्या 3 कॅटेगरी सोडून ज्यांना स्टार्टअप करायचं आहे, स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे, तसे स्टार्टअप सुद्धा आम्ही करण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करतो. असे आमच्याकडे आता बरेचसे स्टार्टअप आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा ग्लासडोर नावाचं एक अमेरिकन वेबसाईट आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे रेटिंग ठरलं जातं. तर त्या रेटिंगमध्ये सुद्धा आमच्या मुलांच्या स्टार्टअपला सुद्धा 4 स्टार रेटिंग मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांच्यामध्ये रिसर्च ॲक्टिव्हिटीज कशा वाढल्या जातील, मुलांचं टेक्निकल नॉलेज कसं वाढलं जाईल, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो. आणि म्हणून प्लेसमेंट आमचे 94% प्लेसमेंट आहे. अगदी नंदकुमार सर, तुम्हाला मला असं विचारायचं की आपण बघतोय आजकाल वेळ मिळाला की आपण इन्स्टा सोशल साईटवरच असतो, वाचनाची आवड कुठेतरी दूर वाचतच नाही आजकाल कोण. तर त्यासाठी तुमच्याकडून काही तुमच्या महाविद्यालयाच्या स्तरावर काही प्रयत्न होतात का? थोडक्यात उत्तर द्याल. महत्त्वाचं म्हणजे यासाठी आमच्याकडे पहिल्यांदा महत्त्वाचं अत्याधुनिक असं ग्रंथालय केलं आहे, की आता सोशल मीडिया आणि मोबाईल आणि बाकीचं ते टॅब बीप हे सगळं वापरत असताना मुलांना कुठेतरी वाचनाची आवड लागावी म्हणून आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं ग्रंथालय उभं केलं आहे. जवळजवळ 36,000 जवळजवळ पुस्तकं आहेत की ज्याच्याकडून त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून प्राध्यापकांकडनं सुद्धा त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं की वाचन किती महत्त्वाचं आहे. आणि त्याला आम्हाला निश्चितपणे यश आलं आहे. अनेक मुलं आता वाचनाकडे वळवलेली आहेत आणि त्याच्यासाठी एक वेगळं लायब्ररी ही खास त्याच्यासाठी निर्माण केलेली आहे. तर आप्पासाहेब, आता मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुमचे इन फ्युचर नवीन शैक्षणिक उपक्रम काय आहेत, याबद्दल थोडं थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगा. नवीन उपक्रम करण्यासाठी जागेची नितांत गरज आहे. ॲडिशन जागा असल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही जी शासनानं वसंतदादा पाटलांच्या कृपेनं आम्हाला मुंबई शहरामध्ये जवळ 7.5 एकर जागा वसंतदादाने 1983ला दिलेली आहे. तर त्या जागेवर 90च्या दरम्यान एक बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग बांधली जवळ 1,10,000 स्क्वेअर फीट होऊन आता आम्ही 3.5 लाख स्क्वेअर फीट होईल अशी ग्राउंड प्लस 11 फ्लोअरची इमारत आम्ही बांधत आहोत. आता 2 माळे, दुसऱ्या माळ्याचं स्लॅबचं काम चालू आहे. आणि या ठिकाणी आम्ही एका विंगमध्ये इंटरनॅशनल स्कूल चालू करणार आहोत. कारण कन्सेप्ट असा आहे, KG पासून PG पर्यंत सगळं शिक्षण आमच्या कॅम्पसमध्ये मिळालं पाहिजेत. एक विंगमध्ये आम्ही कॉलेजच्या ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. त्यात महत्त्वाचं 10,000 स्क्वेअर फीट आम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज रिझर्व केलं आहे. कारण तुम्ही जर सगळं बघितलं इंजिनिअरिंग आणि महाराष्ट्र शासनाचं धोरण किंवा AIC धोरण जर बघितलं तर रिसर्च ॲक्टिव्हिटीला फार मोठा स्कोप दिलेला आहे. मुलांनी रिसर्च ॲक्टिव्हिटीजमध्ये प्रयत्न केले पाहिजेत, काम केलं पाहिजे. आणि त्यासाठी नवीन स्टार्टअप तयार करणं, म्हणून आपण रिसर्च ॲक्टिव्हिटीसाठी 10,000 स्क्वेअर फीट जागा आम्ही देतो आहे. आणि एक चांगली इंडियन स्कूल या ठिकाणी चालू करतो आहे. पुढच्या वर्षी शक्याने पण 2026ला आमची इंडियन स्कूल चालू होईल. तर सर, आता शेवटचा प्रश्न जाता जाता मला असा विचारायचा आहे की स्टार्टअप्स म्हणजे नवउद्यमी उपक्रम याचा सर्वत्र बोलबाला आहे आणि सगळीकडे मोठ्या प्रमाणावर याला पाठिंबा मिळतो. पण या उपक्रमाद्वारे तुमच्या कॉलेजच्या मार्फत किंवा नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत आहेत, तर तुमच्या महाविद्यालयात या संदर्भात नेमक्या काय सुविधा आहेत? या स्टार्टअपसाठी मुलांना आम्ही प्रोत्साहित करतो, एनकरेज करतो. स्टार्टअपसाठी आम्ही कॉम्पिटिशन घेतो. गेल्या वर्षी आम्ही कॉम्पिटिशन घेतलं होतं. आमच्या स्टार्टअपच्या मुलांनी काही प्रोजेक्ट तयार केले होते. त्यातला एक प्रोजेक्ट नासानं सिलेक्ट केला आणि त्या मुलांना 1 लाखाचं बक्षीस दिलं. तो प्रोजेक्ट काय होता की आपले जवान हिमालयामध्ये बर्फाळ प्रदेशामध्ये
जातात, कुठं गोळी लागते, काय होते तिथल्या मग तो पत्ताही लागत नाही. अशा वेळेला त्याने एक जॅकेट डेव्हलप केलेलं आहे आणि त्या जॅकेटमध्ये सगळ्या सुविधा आहेत. तो जवान कुठं आहे त्याचं लोकेशन हेडक्वार्टरला कळणार, त्या जवानाचं टेम्परेचर किती आहे, हार्टबीट किती आहे ते कळणार, त्याला काय हे झालं तर इमिजिएट अलार्म तिकडं वाजणार. आणि हे सगळं बघून नासाची टीम आमच्या कॉलेजमध्ये आली होती, त्यांनी तो प्रोजेक्ट सिलेक्ट केला आहे, त्याच्यावर मुलं काम करत आहेत. त्यामुळे याचा फार मोठा फायदा होतो. रिसर्च ॲक्टिव्हिटी केल्यानंतर मुलांना ही सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर मुलांचा ब्रेन फार आहे. आणि मी या निमित्तानं आपल्याला सांगू शकतो आणखी 10 वर्षांनी संपूर्ण जगाचा ब्रेन हा इंडिया असेल. कारण आपल्या लोकसंख्येच्या 50% लोकसंख्या ही 25च्या वयोगटातली आहे. जपानमध्ये 50% लोकसंख्या 60च्या वयोगटातली आहे. त्यामुळे सगळ्यात तरुण देश आपला आहे. आणि म्हणून हे आपले इंजिनियर तयार झाले तर जगभर ब्रेन हा फक्त इंडियन लोकांचा असेल. अगदीच सर, तुम्ही एक चांगला उपक्रम राबवता आणि आत्ता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी खरं तर तुम्ही खूप प्रयत्न करता. या ठिकाणी याला खूप चांगलं त्यांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षकांना ॲडव्होकेट आप्पासाहेब देसाई आणि नंदकुमार काटकर सर आपल्यासोबत होते. अभियांत्रिकी शिक्षण आजचे वास्तव आणि संधी हा आपला आजचा विषय होता. प्रेक्षकांना एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी, एक चांगलं करिअर घडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं तर ते शिक्षण. योग्य ठिकाणी घेतलेलं योग्य शिक्षणच आपलं भविष्य घडवत असतं. वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अभियांत्रिकी व दृश्यकला महाविद्यालय हा एक उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी एक चांगली दिशा तुम्हाला देते. इथे ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय, जे नंबर्स दिसत आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.